In last lecture, we have discussed comparator, the type of comparator that should be the non-inverting comparator. Non-inverting comparator we have discussed with its input-output waveform and transfer characteristics. So transfer characteristics, when V reference positive negative is connected, in second time inverse the battery polarity is changed. So when we have to change the reference battery polarity, so transfer characteristics is changed and waveform is also changed. That we have discussed in last lecture. We have seen that transfer characteristics of non-inverting comparator. So today we have discussed the inverting comparator. आता इन्व्हर्टिंग कंपॅरेटर कशाला म्हणू आपण? पहिली डेफिनेशन तुम्हाला सांगितलं आहे, व्ही इन ज्याला जोडलेला आहे, व्ही इन इज कनेक्टेड इन विच टर्मिनल, दॅट टर्मिनल इज द निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनल आपलं कुठलं टर्मिनल आहे? इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे ऑप एम्पचं. निगेटिव्ह विल बी शोन बाय द इन्व्हर्टिंग अँड पॉझिटिव्ह इज शोन बाय द नॉन इन्व्हर्टिंग. कारण इन्व्हर्टिंगचं आउटपुट काय होतं? आउट ऑफ 180 फेज. आपण पाहिलेलं आहे, गेन काय आहे? मायनस आहे, म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनल. सो व्ही इन इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग टर्मिनल. आता इथे पहा, आपण डायग्राम तयार करू. सो वी कॅन से दॅट दिस इज द ऑप एम्प. ऑप एम्प विल बी देअर. इट इज शोन बाय द triangle, 2 input pin. So this should be the input pin. It is a input pin. We can say that it is a V1. पॉझिटिव्ह ला ऑलवेज V1 म्हणा. मग V1 जर इनपुट असेल सिग्नल तर व्ही इन झाला. व्ही रेफरन्स असेल तर व्ही रेफरन्स. आणि दुसरं टर्मिनल आहे हे इन्व्हर्टिंग टर्मिनल, दॅट इज द निगेटिव्ह टर्मिनल. वी कॅन से दॅट निगेटिव्ह टर्मिनल. आता आपण इथे काय केलं आहे? इनपुट सिग्नल जो आहे हा इनपुट सिग्नल कनेक्ट कशाला केला? आता मी इनपुट सिग्नल वगैरे तुम्हाला प्रॅक्टिकली सांगितलेलं आहे, पुस्तकामध्ये वगैरे नाही आहे ते, कुठून येतं काय येतं. सो इनपुट इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग, हे पहा ना, इन्व्हर्टिंग टर्मिनल निगेटिव्ह. मग आपण काय म्हणू? हा जो V2 आहे, या V2 ला कुठलं व्होल्टेज भेटल? V2 ला व्ही इन. आणि V1 ला कुठलं व्होल्टेज भेटल? व्ही रेफरन्स. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे. सगळं जे काही मी बोलत आहे ते थेअरीमध्ये आय हॅव रिटन इन द थेअरी, दॅट सेम विल बी. सो V1 इज द रेफरन्स. म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आता उलट केलं आपण, रेफरन्स व्होल्टेज लावलं. मागच्या वेळेस काय लावलं होतं? नॉन इन्व्हर्टिंगला व्ही इनपुट लावलं आणि V2 ला काय लावलेलं आहे? व्ही इन. हा चेंज झालेला आहे. मग आता हा चेंज झाल्यावर हे लक्षात ठेवा, इनपुट डिफरन्स व्होल्टेज काय आहे? म्हणजे V1 V2 चा डिफरन्स जो आला इनपुटला तो काय आहे? सो दॅट इज द VID. VID इज इक्वल टू काय राहील? जे व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला लावलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला लावलेला आहे, ते पहिले पकडू आपण. मग ते पहिले तो पॉइंट कोणचा आहे? दॅट इज द, हे इथे लिहिलेलंच आहे, VID इज इक्वल टू V1 मायनस V2. पण असं रेडीमेड लिहिलेलं असलं ते लक्षात नाही राहत, समजत नाही. म्हणून मी हे इथे पेन्याने लिहून दाखवतो, परंतु दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. VID इज इक्वल टू V1 मायनस V2. आलं का लक्षात? V1 मायनस V2. मग V1 काय आहे? व्ही इनपुट सिग्नल आहे की रेफरन्स आहे? ते आता तुम्हाला समजलं. मग समजा क्वेश्चन मध्ये आलं नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, इनपुट सिग्नल नॉन इन्व्हर्टिंगला द्यायचं, पॉझिटिव्हला. आता इन्व्हर्टिंग कंपॅरेटर तर व्ही इन कशाला द्यायचं? इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इन्व्हर्टिंग टर्मिनल कुठला आहे? दॅट इज द निगेटिव्ह, दॅट विल बी शोन बाय द निगेटिव्ह. आणि आउटपुट, मग सगळं हे बाकी सगळं आपलं तेच आहे. आता आपण पाहू, आता आपण त्याची इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. पहा, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स जेव्हा आपण डिस्कस करू ना, तर हे त्याच्यामध्ये ते हे तिथेच लिहिलेलं आहे. पहा, हे जे सर्व लिहिलेलं आहे ना, हे पहा, हे 2 पॉइंट आपण आता त्या याच्यावरून डिस्कस करू, या सिग्नलवर, हे आणि खालचे सुद्धा. आता पहा आपण काय करू. इनपुट कुठे अप्लाय केलं? इन्व्हर्टिंगला केलं.
इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय केलं त्याचा नेचर कसा आहे, सायनोसायडल. इट शुड बी द सायनोसायडल. सायनोसायडल वेव्हफॉर्म. कशी वेव्हफॉर्म आहे, सायनोसायडल वेव्हफॉर्म. सो इट शुड बी द सायनोसायडल वेव्हफॉर्म. आता रेफरन्स व्होल्टेज कसं आहे, रेफरन्स व्होल्टेज पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू द नॉन इन्व्हर्टिंग आणि निगेटिव्ह इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आलं लक्षात. मग व्ही रेफरन्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण व्ही रेफरन्स काय काढला, पॉझिटिव्ह साईडला. त्याची व्हॅल्यू इनपुट सिग्नल पेक्षा कमी राहील व्ही रेफरन्स. आणि त्याचा आउटपुट काय येईल ते आपण डिस्कस करू इनपुट सिग्नल प्रमाणे. कारण इनपुट सिग्नल जो आहे हा सेन्सर पासून आलेला सिग्नल आहे. आता कंडिशन पहा काय आहे, इनपुट सुरू झालं 0 पासनं आणि रेफरन्स काय वरती आहे, रेफरन्स वरच्या साईडला आहे म्हणजे पॉझिटिव्ह साईडला आहे. तर 0 पासून चालू झालं म्हणजे व्ही इन काय आहे, व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स, हे लक्षात घ्या. आता व्ही रेफरन्स पेक्षा इनपुट व्होल्टेज कमी आहे की नाही, कमी आहे ना. दॅट इज फ्रॉम 0 टू दॅट व्हॅल्यू, ते कमी आहे. सो वी कॅन से दॅट व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. हे पाठांतर करायचं काम नाही, पाठांतर केलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, हे लक्षात राहिलं पाहिजे. रेफरन्स पॉझिटिव्हला दिलेला आहे. आता या दुसऱ्या कंडिशनला काय केलं आहे आपण, रेफरन्स निगेटिव्हला दिलं. सरळ सरळ आहे. हे इथे मी माझा स्टॅम्प आणि माझं सरनेम NB शिरवाळ हे करून दिलेलं आहे. मी पहिल्या युनिटला सुटलं होतं, पहिल्या युनिटला लक्षात नाही आलं. कारण काय, याच्या प्रिंट आउट की कोणी काढलं तरी त्या दिसलच. सेक्शन बी ला जाओ का सेक्शन ए ला जाओ की सेक्शन सरांनाही दिलं त्याच्याही जवळ, म्हणजे तिथे ते आहेच. किंवा बाहेरच्या कॉलेजलाही गेलं तर हे कसं आहे की रेडीमेड नोट्स अशा भेटत नाही. तर त्याच्यामुळं हे बिझनेसवाले बिझनेस करतात त्याच्यावरती, पब्लिशिंगवाले पब्लिश करतात. म्हणून कसं आहे की हे मी स्टॅम्प मारून माझ्या याच्यावर दिलेलं आहे. मग ते बाकी कोणी यूज केल्याने काही वाईट नाही होत. अवेलेबल तर आपल्या वर्डमध्ये तर सर्व काही अवेलेबल आहे, पण आपण घेतो किती त्याच्यावर आहे ना. सर्व अवेलेबल आहे, सर्व. एव्हरी फील्ड इज अवेलेबल ऑन द गुगल, परंतु आपण यूज किती करतो असं आहे. म्हणून मी न्यूनगंडा नाही ठेवत. मी ए सेक्शनच्या पोरासोबत डिस्कस केलं, ए सेक्शनच्या सरांनाही दिलं, त्यांनाही दिलं तर चालते. ते प्रॉब्लेम फक्त काय होते की त्याचा मिसयूज नको व्हायला, म्हणून सुरुवातीला देत नव्हतो. आणि आता तुम्हाला काय एक युनिट देतो की पूर्ण युनिट दिले तर तुम्ही काय, लिथार्जी येते मनुष्यामध्ये, लिथार्जी येते. आपल्याजवळ काहीतरी आहे, मग काही केलं तर चालते, नाही केलं तर चालते, परंतु जोपर्यंत समजणार नाही ना तोपर्यंत ह्या नोट्सही कामात नाही पडत, काहीच नाही. पुस्तक आहे, नोट्स आहे, काय फायदा आहे, समजलं तर पाहिजे. आता इथे आपण जर हे लक्षात ठेवलं तर हा कम्पॅरेटर, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, विंडो डिटेक्टर, स्मिथ ट्रिगर आणि टायमर झालंच युनिट. तेच ते आहे, परंतु तेच ते नाही आहे. ते समजल्याशिवाय होणार नाही, सगळं चुकून जाते. पहा इथे इनपुट सिग्नल रेफरन्स पेक्षा कमी आहे. रेफरन्स म्हणजे व्ही इन इज लेस दॅन रेफरन्स, हे लक्षात आलं का. हे बा इथे कंडिशन सुद्धा लिहिलेली आहे. हे मला पाहायची आवश्यकता नाही, पण तुम्ही पहा व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. मग आउटपुट काय आहे, आउटपुट लक्षात आलं का. V0 काय आहे, सो V0 इज इक्वल टू काय आहे, V0 इज इक्वल टू प्लस सॅट येते की मायनस सॅट, म्हणजे पॉझिटिव्ह आउटपुट येते की निगेटिव्ह येते. तर V0 इज इक्वल टू A इंटू VID. VID काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. डिफरन्स ऑफ द इनपुट, डिफरन्स ऑफ द इनपुट काय आहे, सो दॅट VID इज इक्वल टू, आता इथे लक्षात घ्या पॉझिटिव्हला कोणतं दिलेलं आहे, व्ही रेफरन्स मायनस व्ही इन, व्ही रेफरन्स मायनस व्ही इन. तर आता व्ही रेफरन्स मायनस व्ही इन, तर व्ही इन काय आहे, व्ही रेफरन्स पेक्षा लहान आहे म्हणजे व्ही रेफरन्स जास्त आहे. तर व्ही रेफरन्स जास्त असल्यामुळं काय झाला, सो सॉरी दॅट इज द व्ही रेफरन्स मायनस व्ही इन, व्ही रेफरन्स मायनस व्ही इन. आता व्ही रेफरन्स मायनस व्ही इन आहे, तर व्ही इन काय कमी आहे, व्ही रेफरन्स जास्त आहे, म्हणून हे काय झालं, आउटपुट काय आलं, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय आलं, व्ही सॅट, कारण गेन काय इन्फानाइट गेन आहे, म्हणून पहा आउटपुट पहा काय आलं, पॉझिटिव्ह साईड. हे लक्षात घ्या, हे आउटपुट पॉझिटिव्ह आलं, पॉझिटिव्ह आलं. मग हा पॉझिटिव्ह आल्यानंतर आता हा इथपर्यंत गेला, हा झिरो लेवल झाली समजा त्याची, ही इथून इथपर्यंत काय झालं, व्ही सॅट. व्ही सॅट नंतर आता पहा काय होत होतं, व्ही सॅट पासून
या अप्पर साईडला काय झालं, म्हणजे ह्या अप्पर साईडला, सो इट इज अ व्ही इन इज ग्रेटर. पहा, व्ही इन ग्रेटर आहे. जेव्हा व्ही इन जास्त आहे व्ही रेफरन्स पेक्षा, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा व्ही इन इज ग्रेटर दॅन. व्ही रेफरन्स काय झाला, कमी झाला, व्ही इन जास्त झाला, त्याच्यामुळं काय झालं, आउटपुट काय झालं, निगेटिव्ह. मग आउटपुट निगेटिव्ह सॅच्युरेशन कडे आलं. हे समजलं का? पहा, निगेटिव्ह सॅच्युरेशन कडे आलं. मग आता अजून पुन्हा आपण इकडे इकडे जाऊ, हे इथे जाऊ, म्हणजे या दोन लाईन पाडून घ्यायच्या, कारण याचा जो टाइम पिरियड आहे ना हा जास्त आहे. जास्त का आहे, व्ही रेफरन्स जिथे इंटरॅक्ट होतो तिथून जर तुम्ही ड्रॉ केल्या तर त्याचा टाइम पिरियड लक्षात येतो. आता या पोझिशन पासून इथपर्यंत काय होऊन राहिलं, सो इट शुड बी द पॉझिटिव्ह, म्हणजे या लेवल पर्यंत पॉझिटिव्ह आलं इथे. तर सो व्ही इज इन पॉझिटिव्ह अप टू दिस केस. म्हणजे हे पॉईंट कसे आले, हा पॉईंट आणि हा पॉईंट कसा आला, तर दॅट शुड बी फ्रॉम द व्ही रेफरन्स. ह्याच्या लाईन काढल्या आपण, या लाईन काढल्या त्याच्याप्रमाणे. सो वाय, बिकॉज व्ही इन इज ग्रेटर. सो व्ही इन, नाव हिअर व्ही इन, इथे व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स, म्हणजे व्ही रेफरन्स मोठा आला म्हणून दॅट इज पॉझिटिव्ह. अगेन इकडे पहा, इथे पुन्हा काय झालं, व्ही इनपुट इज ग्रेटर, म्हणजे व्ही इनपुट ग्रेटर आहे म्हणजे मायनस सॅट आला. तर ही झाली आउटपुट डायग्राम. हे महत्वाचं आहे, याला हे समजलं, याला मार्क आहे. मग ह्या प्रत्येक वेळेस कंडिशन लिहिलेली आहे, व्ही इज लेस दॅन रेफरन्स, व्ही इन इज ग्रेटर दॅन रेफरन्स. आणि आपल्याला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्म्युला काय आहे, जे नॉन इन्व्हर्टिंगला व्होल्टेज दिलेला आहे मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज, म्हणजे व्ही वन मायनस व्ही टू. आता इथे काय म्हणतो, व्ही आय डी काय आहे, आपण व्ही वन मायनस व्ही टू, व्ही वन मायनस व्ही टू. आता व्ही वन मायनस व्ही टू समजत नाही, म्हणून आपण काय केलेलं आहे, व्ही वन काय आहे, दॅट इज द व्ही रेफरन्स इन इन्व्हर्टिंग. आणि नॉन इन्व्हर्टिंग मध्ये व्ही वन काय आहे, व्ही इन. हा, तिथे फॉर्म्युला चेंज झाला होता, इथे फॉर्म्युला चेंज झाला, त्याच्याप्रमाणे इनपुट आउटपुट चेंज झाला. मग त्याच्या इनपुट आउटपुट चेंज झाल्यामुळे कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होईल. आता तेच आपण काय करू, की ती जी बॅटरी आहे, पुन्हा तुम्हाला सर्किट काढावं लागेल. हे जे सर्किट आहे ना, हे बघ, सो हे सर्किट तुम्हाला पुन्हा काढावं लागेल. पुन्हा का काढावं लागेल, तर दुसरी कंडिशन काय आहे, इन्व्हर्टिंग कंपॅरेटरची सेकंड कंडिशन काय आहे, निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज. रेफरन्स व्होल्टेज काय होता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह होता की नाही. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह केला, निगेटिव्ह रेफरन्स दिला, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह रेफरन्स, निगेटिव्ह रेफरन्स. त्याला हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज, त्याला अप्पर थ्रेशोल्ड, लोअर थ्रेशोल्ड. आता पुढे पुढे लक्षात येईल, आपण थ्रेशोल्डची भाषा वापरतो पुढे, कारण दोन थ्रेशोल्ड वापरला, अप्पर साईडला, लोअर साईडला. तर ते कसं आहे, कॉम्प्लिकेशन येतात, पण कॉम्प्लिकेशन काहीच नाही आहे, समजलं पाहिजे. समजलं. आता इथे पहा काय केलं, शेवटी आपण सेम डायग्राम कशी ड्रॉ केली. एक सिग्नल काढला, इनपुट सिग्नल सायनोसायडल आहे, दॅट इज सायनोसायडल. मग आउटपुट, त्याचं आउटपुट काय होतं, कारण व्हेरी स्मॉल इनपुट व्होल्टेज इज अप्लाइड. इनपुट व्होल्टेज किती आहे, व्हेरी स्मॉल अप्लाइड. सो बिकॉज ऑफ दॅट सायनोसायडल इज कन्व्हर्टेड इनटू रेक्टँग्युलर स्क्वेअर वेव्ह. स्क्वेअर वेव्ह मध्ये कन्व्हर्ट होऊन राहिला. तर स्क्वेअर वेव्ह म्हणजे, आता पहा इथे समजा हे याचं आउटपुट जर 15 व्होल्ट असेल, याचा आउटपुट 15 व्होल्ट, तर इनपुट काय अप्लाय करून राहिलो आपण, फक्त 1 मायक्रोफॅराइड, 1.5 मायक्रोफॅराइड. आता ह्या 15 व्होल्टच्या कंपॅरिझननी 1 मायक्रोफॅराइड किती होईल, त्याच्या जवळच, त्या झिरोच्या जवळ. म्हणजे समजा ही लाईन ओरिजिन लाईन आहे, सो इट इज अ ओरिजिन लाईट विथ रिस्पेक्ट टू त्याच्या जवळच. मग त्याचं नेचर कसं राहील, दॅट नेचर शुड बी द, तो कसा दिसेल आउटपुट शुड बी द स्क्वेअर वेव्ह, म्हणून आउटपुट स्क्वेअर वेव्ह होते त्याचं. आणि आता निगेटिव्ह रेफरन्स, तर मग निगेटिव्ह रेफरन्स दिलं मी. पहिल्या वेळेस काय दिलं, पॉझिटिव्ह रेफरन्स. आता निगेटिव्ह रेफरन्स कुठे इंटरॅक्ट होऊन राहिलं, इथे इंटरॅक्ट होऊन राहिलं, इथे इंटरॅक्ट होऊन राहिलं, मग इकडे इंटरॅक्ट होऊन राहिलं. आपण एका सायकलचं तर पाहू, एका टाइम पिरियडचं पाहू. एका टाइम पिरियडचं पाहिलं की 10 सायकल असेल, 50 सायकल असेल, त्याचं दॅट शुड बी द सेम. इन 1 हर्ट्ज देअर शुड बी द 50 सायकल. त्याच्या किती, 50 सायकल. कशाच्या, तर त्या कॉईलच्या, त्याच्यात नाही जात मी. कॉईल इज मूव्ह अंडर द मॅग्नेटिक फील्ड, अँड सो दॅट दिस साइन वेव्ह इज जनरेटेड. सायनोसायडल वेव्ह इज जनरेटेड
आफ्टर दॅट. तर त्याच्यामध्ये सायकल किती आहे? एका सेकंदाला 50 सायकल. तर ते आपण एका सायकलचीच गोष्ट करू. आपला जो स्टडी राहील तो एका सायकलचाच राहील. कारण आपण बाकीचे सायकल कन्सिडर करू शकत नाही. दॅट शुड बी द इमॅजिनेशन. आता व्ही रेफरन्स पहा निगेटिव्ह आहे. आता व्ही रेफरन्स या इनपुट सिग्नल मोठा आहे की व्ही रेफरन्स मोठा आहे याच्यात लक्षात आलं पाहिजे. इथे सरळ सरळ आहे की हा जो इनपुट पार्ट आहे इट इज ग्रेटर दॅन द व्ही रेफरन्स. हे तर लक्षात आलं. हा जो व्ही इन आहे इथून इथपर्यंतचा व्ही इन हा व्ही रेफरन्स पेक्षा मोठा आहे की नाही? येस. म्हणून काय झालं? व्ही आय डी व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स म्हणजे काय झालं? व्ही रेफरन्स मायनस व्ही इन. तर काय झालं? व्ही इन मोठा आहे व्ही रेफरन्स पेक्षा. सो या व्ही रेफरन्स इथे मी पाहून राहिलो. लक्षात ठेवा इथे तुमच्याजवळ आहे व्ही रेफरन्स पेक्षा व्ही इन मोठा आहे. तर आफ्टर ऑल व्हॉट शुड बी द आउटपुट? आउटपुट शुड बी द मायनस व्ही सेट. मायनस व्हॅल्यू आली. आता या कंडिशनला पहा इथून इतका पार्ट हा जो पार्ट आहे हा पार्ट व्ही इनचा हा व्ही इनचा पार्ट या व्ही रेफरन्स पेक्षा लहान आहे. व्ही रेफरन्स पेक्षा लहान आहे. व्ही इन इज लेस दॅन द व्ही रेफरन्स. मग हे काय झालं? आउटपुट काय आलं? व्ही आय डी. व्ही आय डी इज द पॉझिटिव्ह सेट. व्हीओ काय आला? आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेन 2 × 10⁵ मल्टिप्लाइड बाय व्ही सेट. तर मग हे काय झालं? प्लस व्ही सेट. सो इट शुड बी द प्लस व्ही सेट. मग हे व्ही सेट इकडे आला या इंटरॅक्शन पॉइंट पर्यंत. मग पुन्हा तो हा पॉझिटिव्ह साईडला चालला म्हणजे व्ही इन मोठा झाला. आता व्ही इन मोठा झाला तर व्ही इन कुठे आहे? मायनस साईडला आहे. व्ही आर मायनस व्ही इन. त्याच्यामुळं तो काय झाला? पुन्हा आला. समजलं इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इथे सुद्धा हे पहा पहिल्या याच्यामध्येही इन्व्हर्टिंग पॉझिटिव्ह रेफरन्स व्होल्टेजची डायग्राम काढावं लागल आणि दुसऱ्या वेळेसही इथे डायग्राम काढावं लागल. मी नाही काढली परंतु विचारल कसं? मी तर तिथूनच समजून सांगत. पण तुम्हाला त्याचं निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज घ्यावं लागल. म्हणजे इथे पहिले तुम्हाला डायग्राम काढावं लागल. डायग्राम काढल्यानंतर ते पुन्हा जसं आपण याच्यामध्ये समजून सांगितलं ना हे हा पूर्ण पार्ट हा समजून सांगावं लागेल तुम्हाला. त्यांनी विचारलं कसं त्याच्यावरती आहे. एक्सप्लेन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर विथ पॉझिटिव्ह रेफरन्स अँड निगेटिव्ह रेफरन्स विथ इट्स इनपुट आउटपुट वेवफॉर्म अँड ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. असा जर क्वेश्चन आला 7 मार्काचा तर हे इतकं पूर्ण तुम्हाला लिहत न्यावं लागेल. तर आपण आता ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स पर्यंत नाही आलो, वेवफॉर्म आलो. तर याची पहिल्याची डायग्राम काढली आपण पॉझिटिव्ह रेफरन्स. निगेटिव्हची नाही काढली. निगेटिव्हची काढावं लागेल. लक्षात आलं का? मी सोडलेलं आहे कारण त्या नोट्स मोठ्या नाही व्हावं म्हणून मी सोडलेलं आहे. पण तुम्हाला ते काढावंच लागेल डायग्राम. लक्षात आलं? त्याच्यानंतर आता पहा ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स बघ. आता तुम्हाला कसं आहे की मागचं पेज काय आहे हे लक्षात येण्याकरता आपल्याजवळ झेरॉक्स पाहिजे. आता आपण लक्षात घेऊ. मी हे तुम्हाला समजून सांगतो. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स समजलीच आहे आपल्याला. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स? पहिले तर हे समजून घ्या. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स अक्रॉस व्ही इनपुट वर्सेस व्ही आउटपुट. व्ही इनपुट वर्सेस व्ही आउटपुट. जशी ती वेवफॉर्म काढली की नाही तीच आहे, परंतु ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय केलेलं आहे आपण त्याची या अशा टाईपनी आपण डायग्राम काढलेले आहे. म्हणजे सॅच्युरेशन कडून झिरोकडे कसं जाते, झिरोकडून मायनस सॅटकडे कसा जातो, जे व्हॉट शुड बी व्ही इन. आता व्ही इनला सो इट इज ऑन द एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला काय आहे? सो व्ही आउटपुट. मग व्ही आउटपुटला तुम्हाला हे माहित आहे या साईडला काय आहे? पॉझिटिव्ह. हे तर माहीतच आहे. एक्स ऍक्सिसच्या राईट साईडला पॉझिटिव्ह आहे, एक्स ऍक्सिसच्या लेफ्ट साईडला काय आहे? निगेटिव्ह आहे. हे नेहमी वेवफॉर्म काढता तुम्हाला माहीतच आहे. तसंच आउटपुटच्या वेळेस अप्पर साईडला पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह खालच्या साईडला निगेटिव्ह आहे. मग आपण आता इथे काय केलेलं आहे? एक्स ऍक्सिसवर व्ही रेफरन्स. तर हा व्ही रेफरन्स कोणचा आहे? पॉझिटिव्ह. इट इज अ पॉझिटिव्ह रेफरन्स. आणि इकडे काय राहील? निगेटिव्ह रेफरन्स. तर आपण काय केलेलं आहे? पॉझिटिव्ह रेफरन्सच कन्सिडर केला. दुसऱ्या वेळेस निगेटिव्ह रेफरन्स कन्सिडर करू, त्याची डायग्राम वेगळी होईल. ही डायग्राम कशाची आहे?
फक्त पॉझिटिव्ह रेफरन्स. लक्षात आलं का? पॉझिटिव्ह रेफरन्स. मग आपली पहिली डायग्राम पहा काय आली होती. तर पहा व्ही सॅट पासून ओपन झालं, नंतर 0 आलं, नंतर काय केलं -व्ही सॅट. मग आपल्याला त्याच्याप्रमाणे डायग्राम पहा काय झाला. पहिले व्ही सॅट, पहिले काय भेटलं आपल्याला? व्ही सॅट भेटला, व्ही सॅट. मग नंतर काय झालं, ती 0 वर गेली, 0 वरून काय गेली -व्ही सॅट, आणि ही झाली डायग्राम. तर व्ही प्लस व्ही सॅट कधी भेटला? व्हेन व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. तिथे कंडिशन लिहा. आणि निगेटिव्ह व्ही सॅट कधी केव्हा भेटला? व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स. आता ही झाली आयडियल डायग्राम. पण प्रॅक्टिकली डायरेक्ट आपल्याला व्ही रेफरन्स नाही लावल ना. आपण समजा व्ही रेफरन्स समजा 1 मायक्रोफॅरेड आहे, तर आपण 1 मायक्रोफॅरेड कनेक्ट करू का डायरेक्ट? नाही. व्ही रेफरन्स शुड बी द ऑन पर्टिक्युलर व्हॅल्यू, बट दॅट शुड बी द चेंज फ्रॉम वन टू अनदर. सो प्रॅक्टिकली काय करतो आपण? पहिले एक व्हॅल्यू घेतो, मग दुसऱ्यांदा दुसरी व्हॅल्यू घेतो, तिसऱ्यांदा तिसरी व्हॅल्यू घेतो, आणि त्याचा रिझल्टंट काय येतं? तर इट शुड बी द रिझल्टंट. इट शुड बी द रिझल्टंट. इट इज अ प्रॅक्टिकल ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. म्हणजे हे अप्लाय केल्यानंतर सॅच्युरेशनला गेलं, नंतर आपल्याला हा -व्ही सॅट भेटला. तर हेच आपण याच्यामध्ये लिहिलेलं आहे. अजून आता ट्रान्सफर कॅरेक्टर, आता याच्यामध्ये मी तो पार्ट सोडला, बट इथून समजून सांगतो मी. ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर विथ पॉझिटिव्ह रेफरन्स. ही ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय? पॉझिटिव्ह रेफरन्स. पॉझिटिव्ह रेफरन्स म्हणजे रेफरन्स व्होल्टेज काय लावलं? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इज कनेक्टेड, positive and negative battery is connected across the non-inverting terminal. तर ते कशी लावली? तर कसं लावलं? तर पहिल्या वेळेस बॅटरी कशी लावली आपण? सो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह दॅट इज कनेक्टेड टू द ग्राउंड. याला काय म्हणू आपण? पॉझिटिव्ह रेफरन्स. आणि हे कुठे गेलं? हा व्ही रेफरन्स कुठे गेला? सो इट इज गोइंग टू द पॉझिटिव्ह. हा कुठे गेला? पॉझिटिव्ह. म्हणून आपण काय म्हटलं याला? इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. तर हे बॅटरी जी आहे, बॅटरीचं व्होल्टेज दॅट शुड बी द फिक्स. मी आता रेफरन्स व्होल्टेज वगैरे तुम्हाला समजून सांगितलं, आता नेहमी समजून सांगणार नाही. व्ही रेफरन्स इज द नोन व्होल्टेज, आणि इनपुट व्होल्टेज इज द चेंजिंग व्होल्टेज दॅट इज गिवन बाय द सेन्सर सर्किट. सो दॅट इज अननोन व्होल्टेज. तर ही जी बॅटरी आहे, ही बॅटरी ऑपोजिट पोलॅरिटीमध्ये लावली. आता दुसऱ्या वेळेस काय केलं? ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इन्व्हर्टिंग. कारण आपण हे पाहिलेलं आहे, वेव्हफॉर्म ऑफ पॉझिटिव्ह आणि वेव्हफॉर्म ऑफ निगेटिव्ह. हे पहा, निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज. तर निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेजची वेव्हफॉर्म काढली. वेव्हफॉर्म काढल्यानंतर आपल्याला ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काढायला लागत. म्हणजे पहिले पॉझिटिव्हची वेव्हफॉर्म काढली, ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काढली, नंतर निगेटिव्हची डायग्राम काढली, मग वेव्हफॉर्म डायग्राम काढली, आणि ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. आता निगेटिव्हच्या वेळेस निगेटिव्ह ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स काय होईल? तर अप्पर म्हणजे हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावलं होतं, तर ही निगेटिव्ह राहील, आणि हा खालचा काय होईल? पॉझिटिव्ह. मीन्स पोलॅरिटी चेंज. म्हणजे काय केलं आपण? नॉन इन्व्हर्टिंगची पोलॅरिटी चेंज केली. निगेटिव्ह कशाला लावलं? नॉन इन्व्हर्टिंगला, आणि पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू द ग्राउंड. हे चेंज केली आपण, पोलॅरिटी चेंज केली. मग पोलॅरिटी चेंज केल्यावर आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं, 0 रेफरन्स असेल. 0 म्हणजे बॅटरीज नाही आहे तिथे, दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड टू द ग्राउंड. अशा वेळेस काय आलं? आणि पॉझिटिव्हच्या वेळेस काय आलं? आणि निगेटिव्हच्या. आता निगेटिव्हच्या वेळेस काय होईल सांगा? ही डायग्राम. आता ही डायग्राम जर काढतो म्हटलं, कुठे गेला माझा कर्सर? निगेटिव्हची डायग्राम मी इथे काढून दाखवतो. निगेटिव्हची डायग्राम काढतो म्हटलं तर कशी येईल? वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. व्ही रेफरन्स काय आहे? निगेटिव्ह आहे. व्ही रेफरन्स काय आहे? निगेटिव्ह आहे. आणि नंतर आउटपुट पहा काय भेटलं? -व्ही सॅट. म्हणजे -व्ही सॅट भेटल्यामुळं काय झालं? सुरू कुठनं झालं? -व्ही सॅट. इट इज गोइंग टू द 0 अँड देन इट इज गोइंग टू द पॉझिटिव्ह व्ही सॅट. म्हणजे हे पॉझिटिव्ह व्ही सॅट, आणि हे. तर याच्यामध्ये कंडिशन लिहा काय आहे? सो कंडिशन शुड बी द कंडिशन व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. इथे इन कंडिशन व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. मी काही पूर्ण लिहत नाही, कारण दॅट इज डिफिकल्ट. आणि इथे काय झालं? व्ही इन
इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स. ही झाली डायग्राम. मग याच्यावर पूर्ण लिहा. मग इथे प्लस व्ही सॅट, इथे मायनस व्ही सॅट, मग इथे व्ही झिरो, इथे व्ही इन, आणि ती झाली ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स. आलं लक्षात? कशाची? निगेटिव्ह रेफरन्स व्होल्टेज. समजलं इथपर्यंत? समजलं असेल असं समजतो. समजलं नसेल तर वाचत जा. काल वाचलं असतं तर आज समजलं असतं. हा, त्याच्यानंतर मी तुमची रिव्हिजन सुद्धा घेतली. युनिट 1 मध्ये डिफरन्स ऍम्प्लिफायर, ओपन लूप, क्लोज लूप, दोन टाईपचे कॉन्फिगरेशन आहे ऑप एम्पचे. ओपन लूप म्हणजे त्याला फीडबॅकच नाही लावलेला आहे, स्टॅबिलिटी कंट्रोल नाही केली, अनस्टेबल आहे ते सर्किट. मग स्टॅबिलिटी करता काय केलं आहे आपण? क्लोज लूप. मग रेजिस्टन्स टाकलं फॉरवर्ड, म्हणजे फीडबॅक रेजिस्टन्स आणि इनपुट रेजिस्टन्स. मग त्याचे सर्किट. मग इन्व्हर्टिंग ऑप एम्प, ओपन लूप इन्व्हर्टिंग ऑप एम्प, ओपन लूप नॉन इन्व्हर्टिंग ऑप एम्प, आणि ओपन लूप डिफरन्स एम्प्लिफायर. डिफरन्स ओपन लूप डिफरन्स एम्प्लिफायर इज नथिंग बट द कंपॅरेटर. इथून सुरुवात केली. करता 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 आज तिसरं चौथं लेक्चरवर आलो आपण. पहिल्या दिवशी अर्ध लेक्चर याच्यात दिलं, नंतर तिसरं लेक्चर आहे आता याच्यानंतर प्रो. आता पहा, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, इट इज द अप्लिकेशन ऑफ कंपॅरेटर. हे काय आहे? कंपॅरेटरचं अप्लिकेशन आहे, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. आता हे कुठे आपल्याला कामात पडते? सो अप्लिकेशन. आता इथे अप्लिकेशन दिलेलं आहे. झिरो क्रॉसिंग डिटेक्टरचं अप्लिकेशन काय आहे? एक मिनिट, एरर आला होता. हा, सो अप्लिकेशन आहे स्क्वेअर वेव्ह जनरेटर. पहिले काय आहे? इट जनरेट द स्क्वेअर वेव्ह. लक्षात आलं? इन द मग हे दुसरं काय आहे? सप्लाय सिंक्रोनस सर्किट. सिंक्रोनस सर्किटला इनपुट व्होल्टेज सप्लाय करण्याकरता त्याचं काम करते. सिंक्रोनस मी तुम्हाला सांगितलेलं आहे, टाइम पिरियड इज सेम. सो ऑन टाइम पिरियड अँड ऑफ टाइम पिरियड शुड बी द सेम. So we can say that this waveform is the synchronous waveform, and T1 is changed than the T2, that should be the unsynchronous. कारण याचा टाइम पिरियड आणि याचा टाइम पिरियड हा चेंज आहे. T1 T2 आर व्हॅरी. सो हिअर T2 इज ग्रेटर दॅन T1. कधी T1 इज ग्रेटर दॅन T2, नो प्रॉब्लेम, बट दॅट इज द अनसिंक्रोनस आउटपुट, स्क्वेअर वेव्ह आउटपुट, अनसिंक्रोनस. तर मग जिथे सिंक्रोनस सर्किट आहे, मग सिंक्रोनस सर्किट कुठलं? तर तुमचं सिंक्रोनस सर्किट म्हटल्यानंतर काउंटर वगैरे, सिंक्रोनस काउंटर, सिंक्रोनस आउटपुट जिथे पाहिजे त्या सर्किटला इनपुट जर सिंक्रोनस पाहिजे असेल तर आपण स्क्वेअर वेव्ह T1 T2 शुड बी द सेम. ॲट दॅट टाइम वी कॅन यूज द झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. म्हणजे कुठलाही सिग्नल दिला, सायनोसायडल सिग्नल अप्लाय केला किंवा ट्रँग्युलर अप्लाय केला, तर आपल्याला आउटपुट काय भेटते? स्क्वेअर वेव्ह हॅव्हिंग सेम टाइम पिरियड, सिंक्रोनस आउट. मग आपण इथे अजून तिसरं अप्लिकेशन काय आहे? इट इज यूज इन द मायक्रो प्रोसेसर ब्रेड्स ट्रिगरिंग सर्किट. ट्रिगर करण्याकरता, ट्रिगरिंग सर्किट फॉर थायरिस्टर. ट्रिगरिंग मायक्रो प्रोसेसरला ट्रिगर करण्याकरता आपल्याला पहिला T1 अप्लाय केला, दुसरा क्लॉक, तिसरा क्लॉक, चौथा क्लॉक, पाचवा क्लॉक, असं कंटिन्युअस. मग प्रोग्रामिंग मध्ये काय होतं की त्याला तुम्ही जो टाइम दिला आहे त्या टाइमनी तो क्लॉक करत जातो सर्किटला. म्हणजे आता समजा काउंटर जरी पाहिलं तर काउंटर आर डिफरंट टाईप्स. मग काउंटर जर तुम्ही म्हटलं काउंटर A to D समजा कन्व्हर्टर वगैरे जे आहे, तर काउंटर 1 2 3 4 5 60 झाल्यावर 1, मग पुन्हा 1 2 3 4 60 झाल्यानंतर 2, मग 2 चे 10 झाल्यानंतर 1. हे असे सायकल असते. आता मेकॅनिकल सिस्टीम मध्ये जेव्हा आपण आता एखादी सिस्टीम पाहिली, मेकॅनिकल सिस्टीम, एखादं उदाहरण देऊ शकतो, एनर्जी मीटर, इलेक्ट्रोडायनामिक टाईप एनर्जी मीटर, किंवा तुमचं वॉटर सप्लायचं जे मीटर आहे, दीज आर द मेकॅनिकल टाईप ऑफ मीटर्स. नाउअडेज इलेक्ट्रिकल मीटर इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रॉनिक्स मीटर, डिजिटल मीटर. म्हणजे त्याचं डिजिटल, काही दिवसांनी काय होईल, तुमचं बिलिंग सुद्धा डायरेक्ट ऑटोमॅटिक बिलिंग येईल डिजिटायझेशन मध्ये. तर म्हणजे मेकॅनिकल मध्ये काय होतं, तर मेकॅनिकल तुमच्या गाडीमधलं स्पीडोमीटर घ्या, लक्षात आलं का? टू व्हीलरचं स्पीडोमीटर, आताचं नाही, जे इलेक्ट्रॉनिक्सच्या गाड्या आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं चेंज केलं आहे ते नाही, पहिले जे येत होतं. सो दॅट इज द मेकॅनिकल टाईप. तर त्याच्यामध्ये काय होतं की 1 2 3 4 10 वेळा फिरलं
म्हणजे आता तुम्हाला स्पीडोमीटरच सांगतो, याचा तुम्हाला लँग्वेज समजणार नाही. हाऊ मच गॅलन वॉटर इज यूज. तर आता तुम्हाला स्पीडोमीटर, एक फिरला म्हणजे तुमची गाडी 100 मीटर गेली, 2 फिरला म्हणजे 200 मीटर, असं करत करत 10 काउंटिंग झालं म्हणजे 1 किलोमीटर पास झाला. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 1 किलोमीटर. असं गिअर सिस्टीम आहे. मग याच्यानंतर वरचा गिअर हा 10 वेळा फिरल्यावर वरचा गिअर 1 वेळा फिरतो म्हणजे झाला 1 किलोमीटर. मग वरचा गिअर 1, मग तो चालला पुन्हा 1 2 3 4 असं करत 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 काउंटिंग होते. बट आता आपण इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये चाललो. काही दिवसांनी तुम्हाला हे मेकॅनिकल सिस्टीम नावारूपालाही दिसणार नाही. एनर्जी मीटर कुठेच नाही राहिले. एनर्जी मीटर तसं आता वॉटर मीटर आहे. वॉटर मीटरही चेंज, कारण तिथे सप्लायचा प्रॉब्लेम आहे ना. सप्लाय असल्यामुळं प्रॉब्लेम आहे, कारण रात्री त्याला सप्लाय सोलरनी दिला तर रात्री सप्लाय काय द्याल म्हणजे बॅटरी आली, म्हणजे कॉस्टली आहे, म्हणून तिथे मेकॅनिकलच सिस्टीम राहील. पहिली सिस्टीम इज द मेकॅनिकल, फर्स्ट सिस्टीम इज द मेकॅनिकल सिस्टीम. वी कॅन से दॅट प्रायमरी डिटेक्टर. बरं असू द्या, त्याच्यामुळं काय होईल, माझं शिकवणं मागे राहील. तर दीज आर द अप्लिकेशन. आणि डिमेरिट, नॉईज प्रेझेंट ऑन द इनपुट साईड कॅन बी कॉज ऑफ द फॉल्स स्विचिंग. नॉईजचा तर प्रॉब्लेम आहेच. इनपुट नॉईज डिटेक्ट झाल्यामुळं स्विचिंगला तो प्रॉब्लेम देतो. सो झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, व्हॉट वी कॅन से दॅट झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. आता झिरो क्रॉसिंग डिटेक्टर काहीच कन्फ्युजन नाही व्हायचं, लक्षात ठेवायचं. पहिले काय पाहिलं आपण, कम्पॅरेटर. तर कम्पॅरेटरमध्ये नॉन इन्व्हर्टिंग कम्पॅरेटर का म्हटलं, की इनपुट व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला दिलं म्हणजे पॉझिटिव्हला. मग इन्व्हर्टिंग कम्पॅरेटरमध्ये काय झालं, इनपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज इन्व्हर्टिंगला दिलं, निगेटिव्ह टर्मिनलला. तसंच झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. आता झिरो क्रॉसिंग डिटेक्टरची आपण सर्किट डायग्राम पाहू. इट इज अ डिफरन्स ॲम्प्लिफायर. हा काय आहे, डिफरन्स ॲम्प्लिफायर आहे. माझं हे कर्सर दिसत नाही. आता पहा ही डायग्राम आपण डिझाईन करू. पहिले ऑप ॲम्प काढला. ऑप ॲम्पला 2 टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे, पॉझिटिव्ह. तो कुठेही घ्या, पॉझिटिव्ह वरच्या साईडला घ्या, निगेटिव्ह खालच्या साईडला घ्या, निगेटिव्ह खालच्या साईडला घ्या, पॉझिटिव्ह वरच्या साईडला घ्या, नो मॅटर. आणि आतमध्ये OPAMP ऑपरेशनल ॲम्प्लिफायर लिहा किंवा कॅपिटल ए लिहा, नो प्रॉब्लेम. आणि नाही लिहिलं तरी चालते, बिकॉज तुम्ही याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आतमध्ये. परंतु डायग्राममध्ये सर्व लेबल, जर कुठलीही डायग्राम असू द्या, मी याच्यावरती बऱ्याच वेळा सांगत असतो, नंतर डिफरन्स वगैरे लिहून दाखवतो. तर महत्वाचं काय आहे, की तुमच्या या डायग्राम मध्ये सर्व स्पेसिफिकेशन जर असेल, म्हणजे स्पेसिफिकेशन म्हणजे प्लस मायनस, इनपुट आउटपुट, एरो सिम्बॉल, हे जर व्यवस्थित असेल तर वाचणारा हे वाचत नाही. कारण त्याला माहित आहे जे काही यांनी डायग्राम मध्ये काढलेलं आहे तेच भारोड इथे लिहिलेलं आहे. जर रामाची कथा लिहिणारा जो व्यक्ती आहे, रामायण लिहिणारा व्यक्ती असे लिहितात, कथा वगैरे लिहितात, आणि तेच ते सेंटेन्स लिहितात. एखादं क्वेश्चन पेपर मधलं सेंटेन्स की त्याचा अभ्यास झालेला नसते ना, जो फेल होणार आहे त्याला वाटते ॲव्हरेज मार्क भेटून जाईल, आणि भेटतही जातात. त्याच्यामुळं त्याचा अजून कॉलर टाईट होते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. परंतु तसं नाही, सगळ्या वेळेस होत नाही, सर्व वेळेस. दॅट प्रॉबॅबिलिटी इज नॉट कंटिन्युअसली विल, कन्सिस्टन्सी विल बी नॉट. दॅट इज द बॅड वर्क, करप्टेड वर्ड. तर जेव्हा आम्ही तुमची डायग्राम पाहतो, ही डायग्राम ज्याला बरोबर काढता आली त्याचा अर्थ काय आहे, की त्यांनी थेरी बरोबर लिहिली. सिंपल, थेरी इज करेक्ट. मग आपण इथे काय केलं, एक ट्रँग्युलर सिम्बॉल काढला, वी हॅव सिलेक्ट. आता इथे तेच लिहिलेलं आहे. इथे जर पाहिलं, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर इज शोन इन द फिगर. मग इनपुट कुठे लावलं, आउटपुट कुठे लावलं, याला झिरो क्रॉसिंग डिटेक्टर का म्हणतात, तर कारण रेफरन्स व्होल्टेज हे 0 व्होल्टेज घेतलेलं आहे. इनपुट सिग्नल लावले आपण, इनपुट सिग्नल पाहता इथे कुठे लावलं, तर इनपुट सिग्नल इज कनेक्टेड. आपलं पहिलं झिरो क्रॉसिंग डिटेक्टर कुठला आहे, इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. आलं लक्षात. इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर म्हणजे इनपुट सिग्नल इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावलं, म्हणजे कुठल्या याला टर्मिनलला लावलं, निगेटिव्ह टर्मिनलला लावलं. लक्षात आलं का, हे पहा, निगेटिव्ह टर्मिनलला इनपुट सिग्नल लावलं. आणि रेफरन्स व्होल्टेज कुठे लावलं, नॉन इन्व्हर्टिंगला. तर रेफरन्सला बॅटरी लावाल का, सिग्नल नाही, दॅट इज द झिरो. सो दॅट इज कनेक्टेड टू द झिरो.
म्हणजे रेफरन्स व्होल्टेज याच्यात 0 घेतला आहे आणि कंपॅरेटर मध्ये काय घेतला आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता याच्या पुढचं जे डिटेक्टर आहे, विंडो डिटेक्टर आहे किंवा स्मिथ ट्रिगर, याच्यामध्ये रेफरन्स काय घेतला आहे, अप्पर रेफरन्स आणि लोअर रेफरन्स. वेगवेगळे अप्लिकेशन आहे, सर्वांचे अप्लिकेशन वेगवेगळे आहे. आता याचं अप्लिकेशन काय, स्क्वेअर वेव्ह जनरेटर. तो मग याचा टाइम पिरियड काय राहील, पहा याचा टाइम पिरियड कॉन्स्टंट राहील, जो इनपुट सिग्नलचा आहे. पहा इथून लाईन गेली, इनपुट सिग्नल काढलं, इनपुट सिग्नल नंतर याचा टाइम पिरियड सेम राहील, कारण अप्पर रेफरन्स लेवल नाही आहे, लोअर रेफरन्स लेवल नाही आहे. तर जर इनपुट व्होल्टेज कशाला लावलं, इन्व्हर्टिंग टर्मिनलला लावलं आणि रेफरन्स व्होल्टेज पॉझिटिव्हला लावलं, म्हणून याला काय म्हणतात, इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर का म्हटलं, की व्ही रेफरन्स झिरो घेतलेला आहे. मग व्ही रेफरन्स झिरो घेतलं तर तुम्हाला व्ही आउटपुट माहित आहे. सो व्ही आउटपुट इज इक्वल टू, आता इथे इक्वेशन जर टाकलं आपण तर काय होते, व्ही आउटपुट आपण इथे डायरेक्ट केला, कारण गेन हा आपण इन्फानाइट कन्सिडर केलेला आहे, ओपन लूप सिस्टीम असल्यामुळं, त्याच्यामुळं आपण इथे ए लिहित नाही. सो दॅट शुड व्ही झिरो इज इक्वल टू ए, व्ही झिरो इज इक्वल टू ए. नेहमी नेहमी लिहत नाही, तिथे कॉम्प्लिकेशन तयार होते. सो ए इंटू व्ही आय डी, ए इंटू काय झालं, व्ही आय डी. मग ए आपण हा लिहिला नाही, कारण आपल्याला माहित आहे इट इज अ इन्फानाइट, 2 इंटू 10⁵ लार्ज गेन विल बी देअर. इथे आउटपुटला या कंडिशनला व्ही झिरो इज इक्वल टू काय लिहिलं, सो पॉझिटिव्हला काय कोणचा व्होल्टेज लावलेला आहे, व्ही रेफरन्स. म्हणजे काय लिहाल इथे, इथे पाठांतर करायचं कामच नाहीये, प्लस मायनस दिस, म्हणजे V1 मायनस V2, ऑलवेज ऑलवेज तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. इथे नोड व्होल्टेज काय आहे, V1, आणि इथलं नोड व्होल्टेज काय आहे, V2. तर V1 काय आहे, V1 इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह, लक्षात ठेवायचं ऑलवेज. याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, V1 मायनस V2. तर V1 ला काय लावलेला आहे, व्ही रेफरन्स, मायनस V2 ला मायनस व्ही इन. मग याच्याप्रमाणे तुम्ही आउटपुट पहा. सो आउटपुट इज, मग आता आपण याच्यामध्ये काय आलेलं ते इथे लिहिले आपण, पहिले पाहू. पहा इनपुट काय लावलं आपण, इनपुट सिग्नल नेचर इज सायनोसायडल, हे तर लक्षात आलं, सायनोसायडल इनपुट आहे. नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर मध्ये व्ही रेफरन्स काय घेतला होता, अबोव साईडला पॉझिटिव्ह व्ही रेफरन्स, त्याच्यातच निगेटिव्ह व्ही रेफरन्स. मग इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला पॉझिटिव्ह व्ही रेफरन्स आणि निगेटिव्ह व्ही रेफरन्स. मग त्याच काय होते की इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग मध्ये ही जागा चेंज होते. कुठली जागा चेंज होते, दॅट इज द व्ही आय डी. हे व्ही आय डी ची जागा चेंज होऊन राहिली. व्ही इन मायनस व्ही रेफरन्स होते आणि एका याच्यामध्ये व्ही रेफरन्स मायनस व्ही इन होते. दोघांची कंपॅरिझन करून आपण आउटपुट काढतो. सो इट इज अ सायनोसायडल. सायनोसायडल इनपुट, हे तर लक्षात आलं, विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही व्ही इन झिरो, व्ही झिरो, हे सगळं व्यवस्थित लिहायचं. सो आउटपुट शुड बी द प्लस व्ही सॅट मायनस व्ही सॅट, कारण इन्फानाइट गेननी मल्टिप्लाय केल्यामुळं आउटपुट काय झालं, आउटपुट विल बी कमिंग इन द 15 व्होल्ट. 15 व्होल्ट का आलं, कारण त्याचं वर्किंग व्होल्टेज जे आहे, ऑपॅम्प वर्किंग व्होल्टेज इज ऑन द 15 व्होल्ट. तुमच्या लेक्चर नंतर माझं DSYचं लेक्चर असते म्हणून थोडी गडबड राहते, पण आहे, वेळ आहे. ओके, हे लक्षात आलं. आता आता आपण इथे लक्षात करू, इथून सुरुवात झाली, झिरो पासून सुरुवात झाली, झिरो पासून सुरुवात झाली आणि ही पुन्हा झिरोवर आलं, तेव्हा व्ही इन, हा जो व्ही इनचा पार्ट आहे हा रेफरन्स पेक्षा कमी आहे की जास्त आहे, कमी. म्हणजे हा काय झाला, व्ही इनपुट इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स. हे तर लक्षात आलं, कारण व्ही रेफरन्स झिरो आहे आणि व्ही इन काय आहे, हा वाढीव आहे. सो इट शुड बी द व्ही इन. आता इथे काय म्हणू आपण, व्ही इन, हे समजून घेत जा, मी बोलून राहिलो, मी इतकं पूर्ण लिहिणार नाही, पूर्ण लिहिणं मला कठीण जाते. व्ही इन इज ग्रेटर दॅन, सो व्ही रेफरन्स, व्ही इन इज ग्रेटर दॅन द व्ही रेफरन्स, त्यावेळेस काय होईल, सो आउटपुट शुड बी द मायनस व्ही सॅट. का, V1 व्ही इन इज ग्रेटर दॅन व्ही रेफरन्स, आणि आपला आउटपुटचा फॉर्म्युला काय आहे, व्ही रेफरन्स मायनस व्ही इन. तर इथे व्ही इन मोठं झाल्यामुळं काय झालं, आउटपुट शुड बी द निगेटिव्ह, कारण तो निगेटिव्ह आहे, आउटपुट शुड बी द निगेटिव्ह. तर निगेटिव्ह असल्यामुळं काय झालं, हा मायनस व्ही सॅट आला.
मग मग पहा, ही सायनोसायडल वेव्ह निगेटिव्ह साईडला चालली, पॉझिटिव्ह सायनोसायडल, निगेटिव्ह सायनोसायडल. आता निगेटिव्ह साईडला गेल्यावर ती मोठी आहे की छोटी आहे? दॅट इज द लेस. व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. आलं का लक्षात? दुसरी कंडिशन काय आहे? व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स. व्ही रेफरन्स काय आहे? 0 आहे. मान्य आहे, जे काही असेल ते, बट आपण व्ही रेफरन्सच म्हणू. व्ही रेफरन्स 0 आहे. व्ही इन इज लेस दॅन व्ही रेफरन्स, म्हणजे व्ही रेफरन्स काय झाला? मोठा झाला व्ही इन पेक्षा. सो आउटपुट शुड बी द व्ही सेट. मग आउटपुट काय आलं आपलं? व्ही सेट. आलं लक्षात? आणि टाइम पिरियड सिंक्रोनस का म्हटलेला आहे? कारण हा 0 असल्यामुळं, व्ही रेफरन्स 0 असल्यामुळं सायनोसायडल वेव्हचा टाइम पिरियड सेम असतो, दॅट इज नॉट चेंज. मग T1 आणि T2 चेंज झाला, स्क्वेअर वेव्हचा चेंज होईल, इनपुट वेव्हचा चेंज नाही हो, सायनोसायडलचा नाही. सायनोसायडल टाइम पिरियड शुड बी द T अँड T/2. दॅट शुड बी द T/2. म्हणजे जेव्हा कॉईल विल बी मूव्ह अंडर द मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम 0 अँग्युलर स्पीड टू द 0 डिग्री टू 360. 0 डिग्री पासून 360 मध्ये आपल्याला हा आउटपुट भेटतो. म्हणून याचा टाइम पिरियड सेम आहे, टाइम पिरियड मध्ये व्हॅरी नाही आहे. सो दॅट शुड बी द 0, π/2 अँड 2π. So because of that, time period is same, so that we can say that output is the synchronous output. पण नेचर कसं आहे? सिंक्रोनस स्क्वेअर वेव्ह नेचर. मग एका वेळेस एक पल्स द्या, दुसऱ्याला दुसरी द्या, तिसऱ्याला तिसरी द्या, जे काही आहे इनपुट सिग्नल कसं पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते इनपुट सिग्नल त्याला देता. पण समजा तुम्हाला क्लॉक पल्स द्यायची असेल तर क्लॉक पल्स यांनी नाही देता येत. क्लॉक पल्स यांनी का नाही देता येत? बिकॉज इट इज अ फ्लक्च्युएटिंग, प्लस मायनस. क्लॉक पल्स देताना आपल्याला काय पाहिजे? एक तर 0 पाहिजे आणि एक तर 1 पाहिजे. म्हणजे हे तुमची ओरिजिन जी आहे ना ही, सो धिस ओरिजिन दॅट शुड बी हिअर. म्हणजे ओरिजिन कुठं असली पाहिजे तुमची? इथे. तर याला म्हणतात क्लॉक पल्स. ही झाली ही क्लॉक पल्स. 1 म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. याची व्हॅल्यू काय? 1 आहे. याची व्हॅल्यू काय? 0 आहे. याची व्हॅल्यू 1 आहे. याच्याकरता काय सर्किट करावं लागेल? याच्याकरता सर्किट आहे पुढे. मग ते सर्किट कुठलं आहे ते आपण नंतर पुढे डिस्कस करू. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, इन्व्हर्टिंग टाईप. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर पाहू आणि नंतर नॉन इन्व्हर्टिंगचे सेम तेच ते आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. डिस्कशन फक्त एकच लक्षात घ्यायचं, इनपुट सायनोसायडल दिली तरी स्क्वेअर वेव्ह भेटते. हे पहा, इनपुट सायनोसायडल दिली, इथे पहा, इनपुट सायनोसायडल दिली तरी स्क्वेअर वेव्ह भेटली आणि इनपुट ट्रँग्युलर दिली तरी स्क्वेअर वेव्ह भेटते. आउटपुट शुड बी द स्क्वेअर वेव्ह इन झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर मध्ये इन्व्हर्टिंग आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग आहे. मग हे झाल्यानंतर आपण विंडो डिटेक्टर पाहू. मग तसं पाहिलं तर झिरो क्रॉसिंग डिटेक्टर इथे कम्प्लीट होऊ शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पहा, नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर 5 मिनिटांमध्ये तुम्ही लागाल तर घरी वाचून घेत जा अजून पुन्हा. नॉन झिरो, सर्वजण आहे का क्लासमध्ये? मला माहित नाही आता, कारण मला माझं पेजच दिसून राहिलं, काही सोडून गेले नाही ना, नाही तर मी म्हटलं की आता बंद करतो. नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग असले तरी चालते, नसले तरी चालते, तुमचं पाप पुण्य तुमच्यासोबत. मला माझे ते 10, 12, 15 स्टुडंट असले ना त्याच्याकरताच शिकून राहिलो मी, त्यांच्याच करता आहे आणि त्यांनाच काहीतरी भेटणार आहे तर त्याच्याकरता त्यांच्याकरता शिकून राहिलो. बाकीच्या कचरा करता नाहीच आहे. माझं काम आहे शिकवणे, तुमचं काम आहे ऐकणे. तुम्हाला माहीतच आहे मग माझे वर्ड काय आहेत. तर झिरो क्रॉसिंग, नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर म्हणजे काय झालं? व्ही इनपुट नॉन इन्व्हर्टिंगला लावलं. ही डायग्राम पहा, पुन्हा तीच थेरी, पुन्हा तेच सगळं. बरोबर आहे, मी डिस्कार्ड केलं होतं ना म्हणून माझा पेन गेला, डिस्कार्ड केल्यामुळं. बर, आता पहा, ही जर डायग्राम पाहिली, या डायग्राम मध्ये पहा, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल कोणचं आहे? हे पॉझिटिव्ह नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, आणि निगेटिव्ह काय आहे? इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे.
मग इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर आहे, इनपुट कुठे लावलं, इनपुट नॉन इन्व्हर्टिंगला लावलं, आणि व्ही रेफरन्स काय झिरो आहे, दॅट इज कनेक्टेड टू द इन्व्हर्टिंग टर्मिनल. म्हणजे आपला व्ही आय डी काय होईल, सो व्ही आय डी इज द डिफरन्स ऑफ व्ही वन मायनस व्ही टू. व्ही वन काय व्ही इन आहे, व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. आता पहिल्या वेळेस काय होतं, व्ही रेफरन्स मायनस व्ही इन, आता इथे काय झालं, व्ही इन मायनस व्ही रेफरन्स. आपण काय करतो, नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग, बस एवढं लक्षात ठेवायचं. नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग म्हणजे काय करतो आपण, व्ही वन मायनस व्ही टू. तुम्ही लिहिताना चूक करू शकता, व्ही वन वर ते घेतलं, व्ही टू खाली घेतलं, तर ते काय होईल, व्ही टू मायनस व्ही वन होईल. जरी तुम्ही व्ही वन व्ही टू कशालाही म्हणा, बट व्हॉट शुड बी द डिफरन्स, डिफरन्स शुड बी द नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग. हे लक्षात ठेवा. तुम्ही काही लिहा, व्ही वन व्ही टू लिहा, व्ही ए व्ही बी लिहा, काही सुद्धा लिहा, नो मॅटर, but that should be the difference of non-inverting voltage minus inverting voltage. तर इथे काय आलं, व्ही इन मायनस व्ही रेफरन्स आला. मग आता व्ही इन जर मोठा असेल तर आपल्याला काय भेटल, व्ही सॅट भेटल. आलं का लक्षात? व्ही इन जर मोठा असेल तर आपल्याला आउटपुट काय भेटल, व्ही सॅट भेटल. आणि व्ही रेफरन्स जर मोठा असेल तर आउटपुट काय भेटल, मायनस व्ही सॅट भेटल. बस सिंपल. मग आपण इथे पहा, इथे आपण सायनोसायडल वेव्ह सुद्धा दिलेली आहे. हे पहा, याच्यामध्ये विचार, थेरीमध्ये विचारताय, वेन सायनोसायडल वेव्ह इज अप्लाइड ॲज अ व्ही इनपुट, वेन ट्रँग्युलर वेव्ह इज अप्लाइड. ट्रँग्युलर वेव्ह जरी अप्लाय केली तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इनपुट व्होल्टेज किती आहे, 1 मायक्रोव्होल्ट. 1 मायक्रोव्होल्ट पेक्षाही कमी. समजलं का, 1 मायक्रोव्होल्टच्या कमी किंवा थोडंफार जास्त, म्हणजे आउटपुट नेचर काय राहील त्याचं, दॅट शुड बी द स्क्वेअर वेव्ह. हे आउटपुट आलं, म्हणजे आउटपुट काय आलं, इतकं बारीक. हे बघ हे, बट व्हेन इट इज दिस आउटपुट इज मल्टिप्लाइड, दिस आउटपुट इज मल्टिप्लाइड बाय गेन. त्या ऑपॅम्पचा गेन जो आहे 10⁵ ने गेन मल्टिप्लाय केल्याबरोबर हा 1 मायक्रोफॅरेड काय होतो, व्ही सॅट कडे चालला जातो, म्हणजे हा मोठा दिसतो आपल्याला. इट इज गोइंग टू द व्ही सॅट स्क्वेअर वेव्ह. लक्षात आलं का? म्हणून ट्रँग्युलरचा किंवा सायनोसायडलचा आउटपुट स्क्वेअर वेव्ह का आहे, बिकॉज ऑफ दॅट. तो आपल्याला असा नाही दिसत, असा नाही दिसत, कारण इनपुट इज व्हेरी स्मॉल अँड आउटपुट इज व्हेरी लार्ज, मल्टिप्लाइंग ऑफ दॅट फॅक्टर. इनपुट अप्लाय केलेला जो आहे, कारण सेन्सरचं जे आउटपुट आहे दॅट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. हा जे मी बोलत आहे ना, मायक्रोफोनचं आउटपुट फार कमी आहे, परंतु ऑपॅम्पला लावल्याबरोबर दॅट विल बी एम्प्लिफाय बाय द 10⁵. कधी, ही जर ओपन लूप सिस्टीम असेल तर. क्लोज लूप सिस्टीम असेल तर मग ते ऍडजस्ट करतो आपण गेन, आर एफ बाय आर वन मायनस अँड 1 प्लस आर एफ बाय आर वन, दॅट इज द पॉझिटिव्ह नॉन इन्व्हर्टिंग. आलं का लक्षात? मग याच्यावरून कन्व्हर्शन जे झालं हे स्क्वेअर वेव्ह आला, इथे सुद्धा स्क्वेअर वेव्ह आला, कारण व्ही इन इज ग्रेटर. व्ही इन इज ग्रेटर म्हणजे काय झालं, व्ही सॅट आला, इथे सुद्धा तेच आलं. बस, दॅट्स ऑल. इतकं सोपं आहे. हे जर व्यवस्थित लक्षात राहिलं, माइंडमध्ये लक्षात राहिलं तर 7 पैकी 7, 7 पैकी 7, 7 पैकी 7. आणि तुम्हाला समजा एमसीक्यू आला, एमसीक्यू मध्ये जो कुठलाही क्वेश्चन आला तर ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, व्ही इन मायनस व्ही रेफरन्स आहे की व्ही रेफरन्स मायनस व्ही इन आहे. आणि व्ही पॉझिटिव्ह व्ही रेफरन्स दिलं तर काय होईल, निगेटिव्ह व्ही रेफरन्स दिलं तर काय होईल, या सगळ्या गोष्टी आहे. ओके, नाउ आय हॅव स्टॉप हिअर.